नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रक्ताभिसरण संस्था ह्या टॉपिकवर काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे, विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला। इथं पर्याय क्रमांक 3 आहे बघा, कार्ल लिनियस यांनी द्विनाम वर्गीकरणाची पद्धत शोधून काढली। चौथा पर्याय बघा इथं सर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलाय। पुढील प्रश्न 2 नंबरचा प्रश्न, मानवी रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो? मानवी रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो? रक्त, हृदय आणि रक्तवाहिन्या। तर ह्या तिन्ही घटकांचा समावेश मानवी रक्ताभिसरण संस्थेमध्ये होतो। तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, रक्त, हृदय व रक्तवाहिन्या ह्या तिन्ही घटकांचा समावेश होतो। पुढील प्रश्न, मानवी रक्ताचे किती गट पडतात? मानवी रक्ताचे किती गट पडतात? इथे गट आहे, मानवी रक्ताचे किती गट पडतात? तर मानवी रक्ताचे मुख्य हे 4 गट पडतात। मुख्य गट पडतात 4, ए बी व ओ हे रक्तगट पडतात। पुढील प्रश्न 4 नंबरचा प्रश्न, कोणत्या रक्तगटाचे रक्त कोणत्याही गटाच्या व्यक्तीला चालते म्हणून त्याला सर्व योग्य दाता म्हणतात? इथे बघा 2 प्रश्न आपले कव्हर होतात। जो रक्तगट कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो त्याला सर्व योग्य दाता म्हणतात। मग असा कोणता गट आहे? तर तो आहे ओ रक्तगट। पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे। म्हणजेच ह्या ओ रक्तगटाला काय म्हणतात? सर्व योग्य दाता। आता दुसरा रक्तगट असतो ज्याला सर्व योग्य ग्राही किंवा सर्वग्राही रक्तगट म्हणतात। म्हणजे तो रक्तगट सर्वांकडून रक्त घेऊ शकतो, त्याला कोणत्याही रक्तगटाचं रक्त चालतं। असा रक्तगट आहे एबी रक्तगटाला सर्वग्राही रक्तगट म्हणतात। पुढील प्रश्न, जगात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे? जगात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे, ओ रक्तगटाच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे। मानवी शरीरात किती लिटर रक्त असते? मानवी शरीरात किती लिटर रक्त असते? तर पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, 5 लिटर रक्त हे मानवी शरीरात असते। पुढील प्रश्न, रक्ताचे किती भाग पडतात? रक्ताचे किती भाग पडतात? तर रक्ताचे 2 भाग पडतात, एक पडतो प्लाझ्मा ज्याला म्हणतात रक्तद्रव, व रक्तपेशी हा दुसरा भाग पडतो। मुख्य हे 2 भाग पडतात। 8 नंबरचा प्रश्न, रक्तपेशींचे किती प्रकार असतात? रक्तपेशींचे एकूण किती प्रकार असतात? तर रक्तपेशींचे एकूण 3 प्रकार असतात। कोणकोणते असतात ते? पांढऱ्या रक्तपेशी ज्याला म्हणतात WBC व्हाईट ब्लड सेल्स। दुसऱ्या असतात RBC तांबड्या रक्तपेशी रेड ब्लड कॉर्पस्कल्स। त्यानंतर असतात प्लेटलेट्स म्हणजे रक्तबिंबिका किंवा रक्तपट्टिका। पुढील प्रश्न 9 नंबरचा, कोणत्या रक्तपेशीला सैनिक पेशी असे म्हणतात? कोणत्या रक्तपेशीला सैनिक रक्तपेशी असे म्हणतात? तर पांढऱ्या रक्तपेशी ह्या इम्युन सिस्टीम वाढवतात आपली, त्यामुळे त्यांना सैनिक पेशी म्हणतात। 10वा प्रश्न, रक्ताचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे, हेमॅटोलॉजी। लॉजी म्हणजे अभ्यास, असा पर्याय एकच आहे, हेमॅटोलॉजी। आता इरिथ्रोसाइट्स म्हणजे RBC तांबड्या रक्तपेशी, ल्युकोसाइट म्हणजे WBC म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, आणि थ्रोम्बोसाइट्स म्हणजे रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स। पुढील प्रश्न 11 नंबरचा प्रश्न, मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती असते? मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती असते? तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे, 90% हे रक्तामध्ये पाणी असते। 12 नंबरचा प्रश्न, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? लोहाच्या कमतरतेमुळे किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? ॲनिमिया हा रोग उद्भवतो। ॲनिमियालाच म्हणतात रक्तक्षय। आता इथं पर्याय क्रमांक 1 दिलाय बघा, स्कर्वी हा रोग जे आपलं क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होतो। हा बेरीबेरी जो रोग आहे 4 नंबरचा बेरीबेरी रोग, हा ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे उद्भवतो। 13 नंबरचा प्रश्न, मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? मानवी शरीरात
रक्ताचे प्रमाण किती टक्के असते, तर हे पूर्ण शरीराच्या 9% इतकं रक्ताचं प्रमाण असतं. 14वा प्रश्न, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? तर उच्च ताण ही रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती आहे. 15 नंबरचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपल्या व्हिडिओमधला, कोणत्या रक्तपेशीमध्ये केंद्रक नसते? तर इथं थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे. कोणत्या रक्तपेशीमध्ये केंद्रक असते असा प्रश्न आहे. कोणत्या रक्तपेशीमध्ये केंद्रक असते? तर बघा इथं पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये केंद्रक असते. इथं रक्तबिंबिका आणि तांबड्या रक्तपेशी ह्या दोन्हीमध्ये केंद्रक नसते आणि रक्तद्रव्य ही काय रक्तपेशी नाही आहे. ह्यात आपल्याला इथं चांगलं ध्यानात ठेवायचं आहे, रक्तबिंबिका आणि तांबड्या रक्तपेशी याच्यामध्ये केंद्रक नसते. आता या तांबड्या रक्तपेशी जे आहे, सस्तन प्राण्यांमध्ये फक्त उंट हा प्राणी आहे, ह्याच्याच तांबड्या रक्तपेशीमध्ये केंद्रक आहे. हा IMP पॉईंट आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आज इतकेच प्रश्न पाहणार आहोत. इतर आपण प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.